भाग्यश्री भंडारी या मुलीने आत्महत्या केल्याच्या नंतर या प्रकरणाला या ठिकाणी वाव मिळतोय. वेगवेगळ्या पद्धतीची चर्चा देखील होत आहे. वेगवेगळ्या व्यक्तींची नावं देखील याच्यात येत आहेत. सह्याद्री करिअर अकॅडमीचे सर मयूर डोंबरे यांचं देखील या ठिकाणी त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक देखील करण्यात आलेली आहे. त्याच पद्धतीने इतरही म्हणजे जे त्यांच्या संबंधितले कॉन्टॅक्ट मध्ये होते त्यांचे मित्र मानले जातात असे ते फिर्यादमध्ये देखील नमूद आहेत. बाचकर म्हणून ते मित्र आहेत, त्यांचं देखील नाव या चर्चेत पुढे येते. नेमकी काय सत्य परिस्थिती, काय घडलं होतं अकॅडमीत हे आपण त्या विद्यार्थ्यांकडून जाणून घेणार आहोत. नेमकी अकॅडमीत घडलं काय, त्या दिवशी काय घटनाक्रम होता, काय घडलं, सरांनी काय बोललेत हे नक्कीच आपण या विद्यार्थ्यांकडून जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत काही विद्यार्थी आहेत, त्यांच्याकडून आपण या प्रश्नाचा नक्कीच काय झालं हे त्यांच्याकडून जाणून घेण्याचं आहे. काय नाव तुझं? सुरभी सिंग. सुरभी सिंग. सिंग. आता त्या दिवशी जी घटना घडली, भाग्यश्री भंडारी या मुलीने आत्महत्या केली. त्याचं कारण असं होतं की तुम्हाला कारण तर माहितीच आहे का, तिचं म्हणणं असं होतं की सरांनी आमच्यावर आक्षेपार्ह बोलून आम्हाला अपमानास्पद करून त्यामुळे मी आत्महत्या केली. नेमकी त्या क्लासमध्ये नेमकी काय घडलं, कशा पद्धतीने त्या ठिकाणी क्रम होता की सर काय बोलले त्या स्पेसिफिक त्या व्यक्तीला? स्पेसिफिक व्यक्तीला काही सर बोललेले नव्हते. मेन म्हणजे मी समोरच बसलेले होते, सरांच्या समोरच बसते. तर आमचा एक ग्राउंड म्हणजे रूलच आहे का ग्राउंडला आलं नाही का दुसऱ्या दिवशी आम्ही त्यांना उभं करतो. मग सर विचारतात का आले नाही, अर्ज दिलाय का नाही. मग तेच सरांनी विचारलं का माहिती कोण कोण आलं नव्हतं ग्राउंडला. मग सगळे उभे होते, म्हणजे असं पण नाही का कमी होते, बरेच पुरी होत्या, बरेच पोरं पण होती. सरांनी विचारलं अर्ज दिला होता का असं विचारलं सरांनी. मग बोलले काही नाही, पण सर म्हणजे जर एखादी मुलगी किंवा मुलगा आला नाही तर त्यासाठी तुम्ही अर्ज द्यायला पाहिजे. हा अर्ज द्यायला पाहिजे किंवा पालकांना फोन करतात सर, असे म्हणजे जोखीम म्हणून. काय घडलं होतं नेमकी तिथं? घडलं म्हणजे एवढंच होतं का सर फक्त बोलले का तुम्ही ग्राउंड करा, प्रामाणिकपणे करा, भरती जवळ आलेली आहे. आणि एवढं काही असं बोललं नव्हते का म्हणजे तिने चुकीचा निर्णय घ्यावा असं काही बोललं नव्हतं. आणि स्पेसिफिक म्हणजे एका विद्यार्थ्याला नव्हते बोलले, जे बोलायचं आहे ते सगळ्यांना मिळून बोललेले होते. पण तिने तो स्वतः म्हणजे लावून घेतला मला. सगळे म्हणजे किती जण विद्यार्थी होते की ते अब्सेंट त्या ठिकाणी शनिवारी असल्यामुळं किंवा शुक्रवारी असल्यामुळं त्या ठिकाणी सरांनी त्यांना स्पेसिफिक विचारलं? माझ 25-30 म्हणजे सगळे मिळून 25. सगळे मिळून 25-30 होते. म्हणजे सर काय बोलले, असे काय म्हणजे काय बोललेलं काय आठवतंय का, काही शब्द आठवतात का? असं काही म्हणजे अपशब्द काही बोलले नाहीयेत. आता आपण म्हणजे काय सांगत होते सर, काय सांगत होते? सर सांगत होते का तुम्ही असं म्हणजे करू नका, तुम्ही जर ग्राउंडच केलं नाही, कारण की मीड तुमचं ग्राउंडवरच डिपेंड आहे ना, मग तुम्ही त्याच्यावर तुम्ही लक्ष दिलं नाही, मग तुम्ही लेखीला कशी काय पोहोचणार, मग ते सांगत होते सर. आणि जर आम्ही चुकलो तर मग सरांचं बोलणं काम आहे, जर तेच बोलणार नाही मग आम्ही पुढे कसे काय जाणार. ते गुरु आहे, ते बोलू शकतात आपल्याला आपले आई वडील बोलतात. मग बोलू शकतात तुम्ही म्हणता बोलले, पण म्हणजे असं काही चुकीचं बोलले की असं तुम्ही आले नाही त्याचं कारण विचारत होते की चुकीचं काय बोलत होते? नाही, अपशब्द त्यांनी काय असं वापरलं नाही, पण एवढंच विचारलं का आले नाही, फोन केलता का, घरी अर्ज दिलता का, एवढंच होतं. बाकी काही असं हे नव्हतं. आता स्पेसिफिक भाग्यश्री भंडारी या मुलीला काय बोलले होते का? स्पेसिफिक काही बोलले नव्हते, म्हणजे तिच्यानुसार म्हणतात ते त्यांची घरचे. स्पेसिफिक काही बोलले नव्हते सर तिला, असं उद्देशून काही नाही. जे बोलले ते प्रत्येक मुलीला जे आहे सगळ्यांना सोबतच बोललेले होते. तिथं पोरं पण होती, काही पोरं पण उभी होती, पोरांना पण सगळ्यांना सोबतच बोललेले होते. सर्वांना सोबत बोलले होते. पण म्हणजे आम्हाला असं वाटतं का ती ऑलरेडी म्हणजे मेंटली डिस्टर्ब होती ती याच्या आधी पण ते जरा म्हणजे मेंटली डिस्टर्ब म्हणजे क्लासमध्ये वाटायची का ती? वाटायची. हा, ती म्हणजे आलती ना तेव्हा ती रडली पण होती. म्हणजे त्याच दिवशी? हा, त्या दिवशी सकाळी ती रडली पण होती. म्हणजे क्लासमध्ये यायच्या आधी, सरांनी बोलायच्या आधी ती रडत होती? हा, ती डिस्टर्ब होती आधी पण, म्हणजे त्या दिवशी पण डिस्टर्ब होती. पण रडताना तुम्ही पाहिलेलं? पोरींनी पाहिले. पोरींनी पाहिलेलं. ज्या व्यक्तींनी पाहिले का रडत होती, काय कारण सांगितलेत का? नाही, एवढं काही विचार नाही, पण रडत होती. पण त्या दिवशीच नाही म्हणत मी, वेगळं कारण असेल का काही? तिचा तो पर्सनल मॅटर आहे, मग त्याच्यामध्ये आम्ही काही बोलू शकत नाही. आणि आमचे सर पण कोणाच्या पर्सनल मॅटर मध्ये काही बोलती नाहीये. एवढं सर सांगतात का तुम्ही भरती व्हायला आले, पोरांनो ताईंनो तुम्ही भरती व्हा. आणि प्रत्येक मुलीला सर ताई म्हणूनच बोलतात, मग ती मोठी असो किंवा बारीक असो, ताई रिस्पेक्ट म्हणजे रिस्पेक्ट देतात. असं काही वेगळा उद्देश नसतो सरांचा काही. आणि सर म्हणजे टॉर्चरचा काही विषय नाहीये. आता टॉर्चर म्हणजे आपले आई वडील आपल्याला घरी बोलतात
मग त्यांनी काय आपण अशा चुकीचा निर्णय थोडी घेतो. मग सर पण आपले आई वडीलच आहेत ना, ते आपण काही चुकलो तर ते आपल्याला बोलू शकतात. माझं ग्राउंड स्वतः आउट ऑफ आहे, 50 पैकी 50 आहे. तुम्ही तुम्हाला काय त्याची कारण शोधली पाहिजे का नेमकी काय नाही, झालं? हा ते कारण शोधली पाहिजे त्यांनी पहिले, आणि मगच त्याच्या पाठीमागचं चौकशी तर करणारच आहे पोलीस काय आहे ते. पण सरांची याच्यामध्ये काही चुकी नाहीये, सर फक्त अडकलेत. सरांची चुकी नाही असं देखील विद्यार्थी सांगतायत. आपल्यासोबत काही विद्यार्थिनी देखील आहेत. त्यांच्याकडून देखील जाणून घेणार आहोत का कशा पद्धतीने या ठिकाणी वातावरण होतं, काय काय चर्चा होत होत्या, ह्या देखील आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. काय नाव तुझं? गौरी निवडुंगे. गौरी निवडुंगे. कसं म्हणजे त्या दिवशी काय घटनाक्रम घडला किंवा काय तिच्यात बदल काय वाटत होता? ते रडताना तू पाहिली होती का? काय घडलं होतं? तिला रडताना नव्हतं पाहिलं सर, पण आम्ही ना सगळे क्लासमध्ये बसलो होतो आणि क्लासमध्ये ती ना म्हणजे इथून माग पण अशी डिस्टर्बच राहायची, काय असं कोणाशी बोलणं नाही, काय नाही, शांत शांत राहणार. आणि त्या दिवशी आम्हाला सगळ्यांनाच उभं केलं होतं. मी स्वतः वैयक्तिक उभी होते. सरांनी कोणाला पर्सनली काही बोलले नाही. सर्वांनाच म्हटले की तुम्ही ग्राउंड केलं, प्रामाणिकपणे कष्ट केले, तुम्ही भरती होणार आहे, बस एवढं बोलले होते. आणि त्यांनी त्याच्यानंतर फक्त नाही का, मग त्याच्यानंतर क्लास म्हणजे रेग्युलर चालू झाला होता आमचा. म्हणजे तिचं राहण्याचं म्हणजे आपण कसं म्हणतो, सकाळी आता काही मुली म्हणतात की सकाळी आल्यानंतर ती रडत होती, ती इतर वेळेला काही डिस्टर्ब असायची का इथून माग? म्हणजे हा, इतर वेळी पण ती अशी नाराज असायची कायमच, कुणाशी जास्त बोलणं नाही, एकटी राहायची कायमच. ती रूम वर तुमच्या सोबत राहत होते असं कळतंय? ती 15 दिवसापूर्वी म्हणजे 15 दिवसापूर्वी आम्ही ती रूम सोडली, त्याच्या आधी आम्ही सोबत होतो. तिचं कसं वातावरण म्हणजे त्या 15 दिवसाच्या आधी म्हणजे कसं राहणीमान होतं, कसं बोलणं चालणं कसं होतं, काही डिस्टर्ब होतं की काय भांडणं तंडणं व्हायचे तिचे, पण म्हणजे ती कुणाला म्हणजे आम्हाला जास्त काही एवढं सांगत म्हणजे नव्हती, पर्सनल गोष्टी सांगत नव्हती आम्हाला. पण फोनवरती समजा बोलायची ना, तर ते आम्ही ऐकायचो. म्हणजे ती डिस्टर्ब होती ती. होती? हा. काय जाणवायचं तुम्हाला एखादा कॉल किंवा काय बोलणं चालणं काय वाटायचं? किंवा तुम्ही आता त्यांच्या सोबत राहत होते, तिचं काही पर्सनल एवढं आम्हाला रडत माहित वगैरे? नाही, पण ती नाराज होती जास्त, म्हणजे नाही का कायमच नाराज एकटी राहायची. एकटी राहायची? हा. काय नेमकी काय घडलं? सरांची भूमिका काय असणार आहे? सर काय बोलले का भाग्यश्री भंडारीला? काही म्हणजे बोलले का तू कशासाठी जाते, काय करते, हे आम्हाला सर्व ज्ञात आहेत, अशा काही गोष्टी बोलल्या? सर म्हणजे तिला स्वतःला असं एकटीला उद्देशून तर काहीच बोललेली नाहीये सर. आणि असं तुम्ही बोलता का तिला का तू कुठं जाती हे ते, असं तर आम्ही सगळेच होतो तिथं, आम्हाला तर नाही असं काही ऐकू आलं. आम्ही सगळे होतोच. असं सर तिला स्वतःला काय बोललेलंच नाहीये की तू कुठं जाती एकटी, आम्हाला सगळं माहिती आहे, कोणासोबत जाती काय, असं तर नाही बोललेले सर तिला. तिचे कुटुंबीय म्हणतात की अशा अशा पद्धतीने तिला बोलण्यात आलं, त्याच्यानंतर ती डिस्टर्ब झाली. आणि मेन गोष्ट म्हणजे तिचे कुटुंबीय तिथं म्हणजे तिथं उपस्थित नव्हते. आम्ही सगळे विद्यार्थी उपस्थित होतो. किती विद्यार्थी होते साधारण? 200-250 तरी असतील. 250 विद्यार्थ्यांमध्ये अपमान केला असं म्हणतायत ते? अपमानास्पद सर बोललेलेच नाहीये कुणाला. स्पेसिफिक कोणाला बोलले? स्पेसिफिक काहीच बोललेले नाहीये. बोलायचं तर मग सगळ्यांना बोलले, जे उभे होते ते सगळ्यांना बोललेले सर. नक्कीच या प्रतिक्रिया आपण घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहोत. आपल्यासोबत काही अजून देखील विद्यार्थी आहेत. काय नाव तुमचं? साक्षी महाकाळ. काय घडलं त्या दिवशीच्या? त्या दिवशी म्हणजे मी स्वतः शनिवारी आले नव्हते, त्यामुळे सगळ्या सरांनी जे शनिवारी आले नव्हते त्यांना सगळ्यांना उभं केलं. त्याच्यात मी स्वतः पण उभे होते. सर फक्त बोलले की जे ग्राउंडला आले नव्हते त्यांनी उभे राहा आणि प्रामाणिकपणे ग्राउंड करा, आणि सर माझ्या उद्देशून कोणाला काही बोलले नाही. म्हणजे तुम्ही त्या म्हणजे जे 25 मध्ये होते ते तुम्ही हा, होते? मी पण होते. काय बोलले सर तुम्हाला असं स्पेसिफिक? तुमचं नाव घेऊन बोलले? नाही, कोणाचंच नाव घेतलं नाही सर, सगळ्यांना बोलले की प्रामाणिकपणे ग्राउंड करा. ज्या भाग्यश्री भंडारीच्या बोलण्यात आलं, तर तिच्या फिर्याददाराला म्हणजे तिच्या बहिणीला सांगण्यात आलं, तिच्या बहिणीने देखील तशा पद्धतीने कंप्लेंट केलेली आहे की दबक्या पावलांनी कुठं जाते, काय जाते, असे शब्द वापरण्यात आले सरांकडून. नाही, असं काहीच नाही झालं. असं बोलण्यात नाही, काहीच नाही. काय नेमकी काय घडलं त्या ठिकाणी? असे काही आक्षेपार्ह शब्द सरांनी काय त्यांना उद्देशून म्हणजे क्लासला आल्या नाही म्हणून बोललेत की वेगळं काय बोलले? नाही, क्लासला आले नव्हते त्यामुळे तर ती उभीच होती, ग्राउंडला नव्हती, त्यात मी पण उभीच होते. पण सर असं तिला एकटीला असं वाईट काहीच नाही बोललेले. त्या दिवशी मी तिच्या पाठीमागच बसले होते आणि ती माझ्या समोरच्या चेअरवर आले होते की नव्हते आले? आले होते मी आले समोर. होते. तिच्या पाठीमागे बसले होते? हो, तिच्या म्हणजे तुम्ही पाठीमागे. अगदी जवळ होते? हो. काय मी सकाळीच म्हणजे रडताना पाहिलं होतं, असं डिस्टर्ब पण होती ती आणि फोनवर बोलत होती. म्हणजे सकाळपासून ती रडत हो होती? हो, सर बोलायच्या आधीपासून रडत होती ती, म्हणजे लेक्चर भरायच्या म्हणजे आधीपासून. आधीच काही कारण वेगळं वाटतंय?
हो असू शकतं, कारण ती रडतच होती फोनवर बोलता रडण्याचं बोलता. कारण काय विचारलं नाही, होतं? आम्ही नाही काही विचारलं, पण ती रडत होती सकाळीच. म्हणजे डिस्टर्ब होते. हो. पण आता सरांची असे देखील सांगितलं जातं की सरांनी बोलल्याच्या नंतर तिने ते टोकाचं पावलं घेतलं, तिने तसे मेसेज फोन संबंधित व्यक्तींना केलेत. नाही, तिचं पहिलंच काय कारण असू शकतं, पण फक्त ते सर बोलल्याचं निमित्त झालं असेल, बाकी तिचा काहीतरी वैयक्तिक प्रॉब्लेम असू शकतो. काय अपेक्षित आहे तुम्हाला आता? आमच्या सर निर्दोष आहेत, त्यांना म्हणजे जे काही लोक बोलतात ते सगळं चुकीचं आहे. आणि सर आता ती देखील मुलगी तुमच्याच अकॅडमीत होती, तिचं राहणीमान कसं होतं, बोलणं चालणं कसं होतं? म्हणजे पहिल्यापासूनच ती एकटी असायची, बोलत नसायची कोणासोबत जास्त, आणि फोनवरच असायची कायम. काय त्या दिवशी काय घडलं? तू होती म्हणजे कोणत्या खाली बसलेली होती की त्या 25 मध्ये तू देखील उभी होती? मी खालीच बसलेले होते, पण ती माझ्या समोर होती, समोरच्या खुर्चीवर. सर तिला असं बोलले नाही एकटीला हे तिला करू. उभं 25 मिनिटं उभं केलं असं म्हणतात. 25 मिनिटं कोणालाच उभं नाही केलं, 5 मिनिटं पण नसेल केलं. सरांनी चांगल्यासाठीच बोलले होते का तुम्ही ग्राउंड करा व्यवस्थित, तरच भरती होशाल. आता उभं कोणाला केलं? एक एक विद्यार्थी उभा केला नाही, की सर डायरेक्ट बोलले जे ग्राउंडला नव्हते शनिवारी सगळ्यांनी उभे राहा. सरांनी अशी नावं घेतली का? नाही. अमुक अमुक व्यक्ती उभे राहा, नाही. अशी नावं नाही घेतली? नाही. जे नव्हते ते उभे राहा. हो. आता तुमचा अकॅडमीचा रोल असं काही विद्यार्थ्यांनी सांगतात, हे खरं आहे का? अर्ज करायला पाहिजे, हो. वडिलांना फोन करायला पाहिजे किंवा फोन लावून दिला पाहिजे? हो, कारण सरांवर पण एक जबाबदारी असते, त्यामुळे सर अर्ज घेतात किंवा पालकांना फोन करायला सांगतात ग्राउंडला नाही नसेल यायचं तर. समजा असं कधी घडलंय का, समजा एखादी मुलगी अकॅडमीला येताना सांगून ती मुलगी अकॅडमीत आलीच नाही? नाही, असं नाही कधी झालं, पण ग्राउंडला नसेल यायचं तर अर्ज सरांना द्यावाच लागतो. आणि ती ज्या दिवशी उभी राहिली होती ती आधीपासून डिप्रेशन मध्ये होती, तिचं वेगळं कारण असू नाही नाही, शकतं. असं खोटं बोलून समजा एखादं अकॅडमीच्याच नावाखाली क्लास संपलाय, दांडी मारली, पण ती नाही. घरीच गेली नाही ती व्यक्ती, नाही. म्हणजे असं तीच व्यक्ती नाही, पण असं होतं का जर्नली नाही. म्हणून सरांनी कडक या ठिकाणी असं तुमच्यावर नियोजन केलेलं असेल? नाही, आमची प्रेझेंटी होती ना पहिल्या लेक्चरला, त्यामुळे सगळं समजतं. नक्कीच अशा पद्धतीने प्रेझेंटी देखील त्यांची होती, असंच या ठिकाणी दिसत आहे. आता हे देखील आपल्याला सांगणार आहेत काय घडलं. काय नाव तुझं? ऐश्वर्या शेरकर. काय घडलं त्या दिवशी त्या ठिकाणी? तू होती की नव्हती? मी होते. काय सरांनी काय अपमानास्पद शब्द? आता सर बोलली तिला की तू दबक्या पावलांनी तुझ्या बहिणीला घेऊन कुठं जाते, काय जाते, हे असे अपमानास्पद शब्द वापरले असं FIR मध्ये देखील नोंद आहे. नाही, सर असं काहीच बोलले नाही. सरांनी सर्वांना उभं केलं की सर बोलले की शनिवारी जे नव्हते त्यांनी उभं राहा, मुलांना आणि मुलींना. म्हणजे सर बोलले की मुलं पण- स्पेसिफिक सगळेच उभे हा, केले जे नव्हते सरांनी. ते. हा, आणि सर बोलले की तुम्ही ग्राउंड करीत जा, ग्राउंड नाही केलं तर तुम्ही लेकीला कशा बसणार. हा, शिक्षक म्हणल्यावर आणि सांगणार. सर्व शेतकऱ्याची मुलं आहे म्हणून सर बोलले की तुमचे आई वडील तुमचे एवढं खर्च करतात, तुम्ही रूमवर राहता, तुम्ही क्लासची फी भरता, तुम्हाला वैयक्तिक खर्च असतोय, तुम्ही ग्राउंड व्यवस्थित करा. म्हणजे आणि सिनियर बॅच म्हणल्यावर किती नाही म्हणलं तर 1-2 वर्ष अकॅडमी करतात ते म्हणल्यावर सरांची अपेक्षा म्हणजे ती असणार ना. मुलगी सिनियर बॅच मध्ये होती. हो, सिनियर बॅच. किती वर्ष अकॅडमी करत होती सर अंदाजे? 1 वर्ष. 1 वर्षाच्या पुढे. हं. आता तिच्या फीच्या संदर्भात काही सर नाही, बोलले नाही, असं असं ते? काहीच नाही. म्हणजे सर सांगतात की फी वगैरे भरा, पण सर का बोलतील त्यांना असं की फी तुम्ही भरलीच पाहिजे? तिला वर्गामध्ये वैयक्तिक काहीच बोलले नाही. फी वरून देखील टॉर्चर नाही, करण्यात आलं? काहीच नाही, काही नाही. काय बोलले नाही? नाही, काहीच नाही. मग हे घडलं म्हणजे ती रडत होती असं देखील काय म्हणतायत? काय बोलायचं? आम्ही एक महिना म्हणजे मी तिच्यासोबत 15 दिवसापूर्वी मी ती रूम सोडली, त्याच्या आधी आम्ही एकत्र राहत होतो. हं. तर ती म्हणजे त्यांच्या कुटुंबियांनी असा आक्षेप केलाय की ती मेंटल डिस्टर्ब सरांमुळे झाली. तर असं काहीच नाही, तिचं बिहेवियर आधीपासूनच असं होतं. तिने याच्या आधी पण 2-3 वेळा सुसाईडचा प्रयत्न केला होता. सुसाईडचा प्रयत्न केलाय? हो. कुठं? म्हणजे एकदा ना, म्हणजे आम्ही तेव्हा नवीनच रूमवरती आलेलो, आम्हाला तिची जास्त काही आयडिया नव्हती. तर ती एकदा पाटावरती गेली होती, तर तेव्हा त्या टायमिंगला मी 12:30 वाजता तिला म्हणजे दिवसाचे 12:30? रात्रीचे 12:30 रात्रीचे 12:30 वाजता ती तिकडे सुसाईड गेली होती. तिकडून आम्ही घेऊन आलो होतो. त्याच्यानंतर पण तिने एकदा ना, म्हणजे आम्ही लॅबमध्ये अभ्यास करत होतो, सुट्टीचा दिवस होता. तर तिने आम्हाला असे मेसेज केले होते, मला आणि माझ्या एका रूममेटला अजून, की मी मरणार आहे आणि तुम्ही या रूमवरती. तर माझा फोन एरोप्लेन मोडला होता, मी काही जास्त चेक नाही केला. आणि नंतर जेव्हा मी बाहेर आले सहज मी डेटा ऑन केला तर मला ते मेसेज दिसले. तर आम्ही रूमवरती आलो, तर तेव्हा पण तिने तसं सुसाईड अटेम्प्ट केलं होतं. तेव्हा पण आम्ही तिला वाचवलं होतं. म्हणजे सुसाईड अटेम्प्ट काय केलं होतं? तेव्हा पण फाशीच घ्यायचा प्रयत्न करत होती. त्याच रूम मध्ये? हो. काय कारण तेव्हा सांगितलं होतं? तिने कारण काय सांगितलं नव्हतं, फक्त रडत होती.
कारण सांगितलं नाही, तुम्हाला मेसेज केले होते त्या टाइम? मेसेज फक्त एवढंच केले की तू रूमवर ये, मी मरणार आहे असं मेसेज केले. त्याचे मेसेज काय तुमच्याकडे आहेत का ते जुने? काहींचे स्क्रीनशॉट्स आहेत अजून. आहेत, हो. पुरावे आहेत. हो. आता त्या ठिकाणी तुम्ही म्हणताय 2 वेळा तिने सुसाईडचं केलं, असं काही कल्पना तुम्ही सरांना दिली होती का या मुलीने असं? सर हे कसं त्यांचं पर्सनल आहे किंवा मग नाही सरांनी पण अशी कल्पना दिली का माझ्या रूम मध्ये अशी अशी नाही, व्यक्ती त्याच्या फॅमिलीला दिली होती पण सरांना नव्हती दिली. कारण फॅमिलीला कुणी दिली होती? म्हणजे तिचे पप्पा मम्मी त्याच्यानंतर आले होते. आले होते, हो. त्यांना माहिती होतं? हा. किती वर्षापूर्वी तिने सुसाईड करण्याचा प्रयत्न किंवा किती महिन्यापूर्वी? 24 मे. 24 मे हा. म्हणजे आता माग 1-2 महिन्यापूर्वी. 26 ला 24 मे 26. हा. आता काय सुसाईड म्हणजे ती फाशी तर घ्यायला गेली, तुम्ही म्हणता पाटाकडे गेली रात्री 12:30 वाजता. हा. ती तुम्ही रूम मध्ये सोबत होता, तुम्ही काय पाहिलं, कशामुळे भांडणं झाली असतील त्या टायमिंगला देखील तिने पावलं का उचलण्याचा प्रयत्न केला? त्याची एवढी काही आयडिया नाही आम्हाला, कारण आम्ही जास्त करून अकॅडमी आणि क्लास आणि ग्राउंड वरती असतो, लॅबमध्ये जास्त. त्याच्यामुळे तिच्याशी जास्त काही पर्सनली आमचं एकत्र नव्हतो. पण तेव्हा तिने असे मेसेज केले होते म्हणून मी घाबरून रूमवरती गेलो होतो आणि ह्याच कारणावरून तिचे सारखे असे अटेम्प्ट चालू होते. उद्या भविष्यात आमच्या करिअरवर परिणाम नको व्हायला म्हणून आम्ही ती रूम सोडली होती 15 दिवसापूर्वी. आता त्या टायमिंगला सुसाईड पहिला करण्याचा प्रयत्न केला, त्या टायमिंगला कोण कोण होतं त्या ठिकाणी? तुम्ही रात्री कोणाला बोलवलं का बाबा ही अशी अशी व्यक्ती असं करण्याचा प्रयत्न? नाही, तसं काही नव्हतं. मग तुमच्या दोघीच होत्या? हो. तुम्ही दोघीच होता? हा. असं देखील समजतंय की या मुलीने या आधी देखील सुसाईड करण्याचा प्रयत्न केला होता. त्याचं कारण काय नेमकी हे देखील समजलं नाही. आता तिचे रूममेट्स म्हणजे सोबत राहणारी मुलगी देखील सांगते या आधी अशी गोष्ट घडलेली होती आणि घडता या मुलीने त्यांना वाचवलेलं होतं. म्हणजे आता त्या टायमिंगला फाशी घेताना तू स्वतः प्रत्यक्षदर्शी त्या ठिकाणी होती का? कधी म्हणजे आता की त्या टायमिंगला तुला मेसेज timing- कोणाला मेसेज केला होता? तिने मला मेसेज केला होता, तुला मेसेज Message केला होता, केला काय केला होता मेसेज मध्ये? मी मरणार आहे, तू रूमवर ये. कारण सांगितलं होतं? नाही, कारण सांगितलं. तू रूम गेली होती? हा, गेले होते. रूम गेल्याच्या नंतर काय पाहिलं तिने? म्हणजे नाही का जसं फाशीला आपण जसं प्रोटोकॉल म्हणजे खुर्ची वगैरे सगळं हे केलं होतं, वरती रस्सी वगैरे बांधली होती, पण आम्ही त्यावर तिची समजूत काढली होती आणि म्हणजे नाही का समजून ती आम्ही समज म्हणजे तू एकटी होती की अजून तुझ्यासोबत कोण मैत्रिणी होत्या? म्हणजे आम्ही म्हणजे मी आणि म्हणजे आमच्या ज्या रूममेट्स होतो आम्ही त्यांनी. ते आता इथं आहेत का? नाही, दुसरे? त्या नाहीत. हे देखील समजतंय. अशा पद्धतीने या अकॅडमीच्या मुलींचं देखील असं म्हणणं आहे, ते देखील आपण जाणून घेणार आहोत. अजून देखील यांना काहीतरी बोलायचंय, त्यांच्याकडून देखील जाणून घेणार आहोत. सर ते एक तर बोलले होते की फीचं ते खूप त्यांनी स्ट्रेस घेतला होता आणि सर त्यांना खूप बोलले होते. तर मी सांगते म्हणजे फीचं सर काय असं बोलती नाही का तुम्ही फी भरा. एकतर फीचं नाव घेणार, तुम्हाला केबिन मध्ये बोलवणार, तुम्हाला जर नाही वैयक्तिक हा. बोलणार. मग तुम्हाला जर ठीक आहे मग तुम्हाला डेट सांगणार, त्या डेट पर्यंत ठीक आहे, जर नाही भरलं मग पालकांशी बोलणार. पण असं तू फी भरलीच पाहिजे आणि देस आणि नाही दिलं मग तू वर्गाच्या बाहेर निघ, असं तर सर कधी बोललेले नाहीये. आणि मेन म्हणजे सर माझं पण ग्राउंड आउट ऑफ आहे, तरी ग्राउंड मी रेग्युलरी आउट ऑफ असून मी रेग्युलर ग्राउंड करते. म्हणजे असं नाही का ग्राउंड आउट ऑफ असून तिला रूल वेगळा तिला रूल वेगळा आहे. रूल म्हणजे सगळ्यांना रूल सारखाच आहे. आणि फी साठी सर काय असं स्पेसिफिक व्यक्तीला असं टॉर्चर नाही करते सर कधी. आणि सर असं पण आहे की म्हणजे सर तिच्या कुटुंबियांनी असं सांगितलंय की बाकीच्या मुलींना सवलत होती ग्राउंडला, तर असं काहीच नाही. प्रत्येक मुलीला तुम्हाला जर घरी जायचंय, काही तुमचे पर्सनल प्रॉब्लेम आहे, तुम्हाला ग्राउंडला नाही येता येणार आहे, तर तुम्ही अर्ज करायचे, लेखी अर्ज द्यायचे किंवा तुमच्या पालकांचे पॅरेंट्सचे फोन सरांना आले पाहिजे तरच तुम्हाला सुट्टी दिली जाते. आणि जर असं मग शनिवारी जे नसतात त्यांना उभं केलं जातं. तुमच्या पॅरेंट्सनी फोन केला असेल तर बसवलं जातं खाली. कोणाला पर्सनली काही बोलत नाही.